बातमी इंदापूरमधून येते। हर्षवर्धन पाटलांचं आता ठरल्याचं पाहायला मिळते। मात्र ते पितृ पंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनीच सांगितलंय। इतकंच नाही तर 10 वर्षात संविधानिक पद नाही तरीही आपण जनतेच्या आग्रहाखातर काँग्रेस भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आणि आताही जे काही जनतेच्या मनात असेल तोच निर्णय घेऊ असं ते म्हणाले। इंदापुरात त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या बाजूचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो। मोठ्याने सांगा आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या बाजूचा विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागतो। मोठ्याने सांगा आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळ्या बाजूचा विचार नाव करणार नाही। आता गावागावाने ठरवलेलं आहे की उद्या आम्हाला काय करायचंय। बघा काळ कसा बोलतोय बघा काय म्हणला कशाला कसा कोरडा करतोय गोष्टी बघा। आणि म्हणून मला आता सर्वांना सांगायचं की 10 वर्षाची आपली पिछाड झालेली आहे। 10 वर्षामध्ये जे नुकसान आपलं झालेलं आहे, 10 वर्षामध्ये जो अन्याय आपल्यावर झालेला आहे, 10 वर्ष गावागावामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे, या सगळ्यावरती मार्ग आपल्याला शांतपणानं हा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान करताना ठरवावं लागेल आपल्याला।